केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलंय। काल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी कुटुंबियांची मस्साजोगला जाऊन भेट घेतली। यावेळी कुटुंबियांनी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला, तसंच हत्येच्या दिवशी काय काय घडलं हे सांगितलं। आता या प्रकरणात नवी अपडेट समोर आलेली आहे, नवा ट्विस्ट समोर आलाय। काय आहे बातमी पूर्ण पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हत्येच्या दिवशी संतोष देशमुख हे नुकतेच लातूरहून केजला आल्याचं कुटुंबियांनी शरद पवारांना सांगितलं। या संदर्भातील वृत्त त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलं। शरद पवार ज्यावेळी मस्साजोगला पोहोचले त्यावेळी कुटुंबानं घडलेली सर्व हकीकत सांगितली। देशमुख कुटुंबियांनी सांगितलं की सोमवारी सकाळी जेव्हा ही घटना घडली त्यावेळी ते लातूरहून मस्साजोगला आले होते। केसमध्ये सोबत असणाऱ्या शिवराज देशमुखला सोबत घेतलं आणि टोल नाक्यापर्यंत आले। टोल नाक्यावर मागून गाडी आणून पुढे स्कॉर्पिओ अडवी लावली। मागून एक गाडी आणि पुढे एक गाडी असं बॅरिगेट केलं। जो ड्रायव्हर आत होता शिवराज त्याच्या काचेवर मोठा दगड घातला आणि त्याला तू हलायचं नाही असं सांगितलं। त्याला बाजूला मारहाण करत बाहेर काढलं, ते गाडीत घेऊन गेले। सोमवारी हत्येच्या अगोदर शुक्रवारी कंपनी बाहेर एक वाद झाला होता। त्यावेळी आम्ही अॅट्रॉसिटीची फिर्याद दाखल करण्यासाठी गेलो होतो। 40 मिनिटं बसलो, पण डिपार्टमेंटचा माणूस फिर्याद दाखल करण्यासाठी हजर नव्हता। आमची फिर्याद घेतलीच नाही। ज्यावेळी सरपंच मयत झाल्याचं माहिती झालं त्यावेळी शिवराजला तातडीनं बोलावून त्याची सही घेतली। त्यावेळी PSI पाटील आहेत, त्यांच्या गाडीवर फिरणं, चहा पाणी घेणं सगळं पूर्ण करून घेतलं। हा पाटीलच मध्यस्थी करण्याच्या भूमिकेत होता असं कुटुंबियांनी सांगितलं। माझं मिटलंय, आपण मिटू, त्यामुळे सरपंच घाबरला। आपलं मिटलंय, आपल्याला कुणी काही करणार नाही म्हणून तो आला। मारणारे सुदर्शन घुले आणि त्याच्यासोबत 6-7 जण होते। विष्णू चाटेला लहान भावानं फोन केला, संतोषला उचलले, काहीतरी करा। ठीक आहे म्हटलं, सोडतो करतो असं म्हणून 2 ते 3 तास उडवाउडवीची उत्तरे दिली। तोपर्यंत पोलिसांनी फिर्याद सुद्धा घेतली नाही। तपासाचा भाग आहे म्हणून पोलीस आम्हाला काहीच सांगत नाही।